Good morning, students. Welcome to our channel, Smart Study with Gaikar sir. Today, we are learn 8th standard lesson number first, rational number and irrational numbers. Then, firstly, we are learn about to the basic. म्हणतात ना, जर आपला पाया पक्का असेल तर इमारत सुद्धा काय होते, खूप वर्षांपर्यंत टिकून राहते किंवा ती भक्कम होते. मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या लेसन मध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, ते म्हणजे आहे बेसिक. तर बेसिक मध्ये आपण बघणार आहोत द प्रिव्हियस स्टँडर्ड टाइप्स ऑफ नंबर्स. Types of number, which type of the number? Then a first number is to the natural number, whole number and integers. आता तुम्ही म्हणाल सर हे मध्येच रॅशनल आणि इरॅशनल मध्ये तुम्ही मध्येच कुठून आणलं की नंबरचे टाईप आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. पण ते गरजेचं खूप महत्वाचं आहे, गरजेचं तर आहेच आहे पण खूप महत्वाचं सुद्धा आहे. कारण म्हणतात की काय, जर आपल्याला बिल्डिंग जर पक्की करायची किंवा उभी करायची त्यासाठी आपल्याला पाया पक्का असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण काय करतो, बेसिक महत्वाचं आहे. मग सगळ्यात आधी स्टुडंट्स वी आर लर्न अबाउट टू द टाइप्स ऑफ नंबर. द फर्स्ट टाइप ऑफ नंबर आपण जो अभ्यासणार आहोत तो आहे आपल्याला नॅचरल नंबर. Then a natural number. Which number are natural number? तर आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये की कोणते नंबर्स हे नॅचरल नंबर मध्ये नैसर्गिक संख्यांमध्ये येतात. तर नैसर्गिक संख्यांमध्ये आपण बघितलेले असतील तर काउंट नंबर्स, म्हणजे जे आपण काय करतो, दिस नंबर वी आर स्टार्ट विथ टू द 1 2 3 4 and 5 and dash 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 एक्सेट्रा इन्फिनिट. जे नंबर आपण काय करतो 0 पासून 8 पासून स्टार्ट करतो. आता आपण कधी काउंट नंबर हे 0 पासून सुरू केले का? कोणती वस्तू आपल्याला मोजायची, फॉर एक्झाम्पल आपल्याला ही बोट मोजायची तर आपण असं मोजतो का 0 1 2 3 4 असं मोजतो का? नाही. तर आपण काय करतो 1 पासून स्टार्ट करतो. वी आर अ काउंट वी टू द नंबर फर्स्ट अँड 1 नंबर पासून आपण स्टार्ट करतो. म्हणून याची डेफिनेशन आपल्याला जी आहे ती डेफिनेशन आपल्याला अशा पद्धतीने येईल, अ काउंटिंग नंबर्स आर नो ॲज अ नॅचरल नंबर. काउंटिंग नंबर्स आर known as natural numbers. एक्झाम्पल, मग त्याचे एक्झाम्पल्स काय येतील तर आपल्याला एक्झाम्पल्स माहिती आहे कुठून येतात, काउंट कुठून करतो आपण 1 2 3 4 5 डॅश 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 इन्फिनिट. म्हणजेच काय, ते कुठपर्यंत जातात, अमर्याद. पुढे आपण त्यांना कितीही मोजू शकतो. हे झाले काय, तर या लेसन मध्ये आपण सगळ्यात आधी महत्वाचा जो टॉपिक बघितला बेसिक मध्ये. आता आपण बघतोय सध्या आपण काय करतोय, वी आर लर्न अबाउट टू द बेसिक. देन बेसिक स्ट्रॉंग झाल्यानंतरच आपल्याला पुढचे काय, तर जर तुम्हाला मॅथ्स मध्ये किंग व्हायचंय किंवा आपल्याला काय करायचंय त्यामध्ये एक्सपर्ट व्हायचे, मास्टर व्हायचे, मास्टरी मिळवायची, तर आपल्याला बेसिक पक्का असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण सगळ्यात आधी पहिला प्रकार जो घेतला बेसिकचा तो होता कोणता, तर नॅचरल नंबर्स. कोणतं बघितलं आपण, नॅचरल नंबर्स. म्हणून याची डेफिनेशन स्टुडंट्स आपल्याला पाठ करून ठेवायचे. नॅचरल नंबर्स म्हणजे काय, तर आपण बघितलं नॅचरल नंबर्स अ काउंटिंग नंबर्स. काउंटिंग नंबर्स आर नो ॲज अ नॅचरल नंबर्स and these are start with to the 1 2 3 4 5 etc. Number of the numbers. Second number is a whole number. Second number is the whole number. Whole numbers. मग सगळ्यात आधी what is the whole numbers and what is the definition of the whole numbers? आपल्याला whole numbers ची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे की whole numbers म्हणजे काय.
म्हणजे या होल नंबर्स मध्ये किंवा होल नंबर्स मध्ये कोणत्या संख्या येतात, नंबर्स कोणते येतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सरांनी खूप सारं बेसिक घ्यायला सुरुवात केलेली आहे, पण मित्रांनो जर आपल्याला आपण म्हणतो की जर आपल्याला मास्टरी घ्यायची, मॅथ्स मध्ये मास्टरी हवी आहे किंवा त्याचबरोबर आपल्याला किंग व्हायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल, तर बेसिक हे आपलं पक्क असायलाच हवं. कारण आपण आज इयत्ता 8वी मध्ये जर बेसिक पक्क झालं तर पुढे आपण जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करतो, म्हणजेच आपण काय करतोय एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरतो किंवा तेव्हा तुम्ही द्यायला सुरुवात करता तेव्हा आपल्याला या अडचणी येतात, कारण आपलं बेसिक काय असतं, वीक असतं. म्हणूनच मित्रांनो आजच आपण या कन्सेप्ट या लेक्चर मध्येच त्या पूर्ण करून टाकणार, त्यामध्ये आपण काही शंका ठेवणार नाही. बघा तर होल नंबर्स, मग होल नंबर्स मध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल याची डेफिनेशन काय येईल आपली, तर काउंटिंग नंबर्स विथ द झिरो, counting numbers with zero is called are called whole numbers. काय मग आता इथे लिहून घेऊ आपण, counting numbers with zero are called a whole number. यालाच काय म्हणतो आपण, होल नंबर्स असे म्हणतो. मग होल नंबर्स मध्ये एक्झाम्पल असं काय येतील, तर त्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला काय येतील होल नंबर्स मध्ये, तर होल नंबर्स हे काय होतात, इथे आपण काउंटिंग नंबर्स विथ झिरो, म्हणजे काउंटिंग नंबर्स कुठून स्टार्ट झाले याआधी आपण बघितलं नॅचरल नंबर्स मीन्स काय सांगितलं आपण, काउंटिंग नंबर्स. मग काउंटिंग नंबर्स आपले कुठून स्टार्ट झाले होते, आपण कोणती वस्तू किंवा एखादी गोष्ट मोजताना आपण काय करतो, 1 2 3 4 5 डॅश 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 इन्फिनिट असं जातो आपण. पण त्याचबरोबर काय, तर काउंटिंग नंबर्स म्हणजेच काय, ज्या संख्या 1 2 3 4 5 अमर्याद, त्याचबरोबर कोण, तर झिरो, त्याचबरोबर कोण आहे, झिरो सुद्धा आहे. या संख्यांना काय म्हणतो आपण, तर होल नंबर्स म्हणतो. म्हणून एक्झाम्पल मध्ये काय, सो 0 1 2 3 4 5 6 डॅश 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 इन्फिनिट, या सर्व संख्या काय येतील, होल नंबर्स येतील. मित्रांनो यापुढे आता आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे, तर इंटिजर्स. आता तुम्ही बोला की सर तुम्ही आधी काय केलं, तर नॅचरल नंबर्स घेतले, मग होल नंबर्स घेतले, मग तुम्ही आता इंटिजर्स घेताय, त्यानंतर तुम्ही फ्रॅक्शन घेणार, मग आपले रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स राहिले. पण मित्रांनो जर आपल्याला रॅशनल आणि इरॅशनल ही कन्सेप्ट जर क्लिअर करायची आहे, तर आपल्याला या नंबर्स मधलं बेसिक सुद्धा समजून घेणं. थर्ड टाइप ऑफ द नंबर इज द इंटिजर्स. थर्ड टाइप ऑफ द नंबर इज द इंटिजर्स. आता बघा तुमच्या समोर मी एक नंबर लाईन काढलेली आहे. दिस नंबर लाईन वी आर लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आय थिंक 5th स्टँडर्ड मध्ये आपण काय केलेली आहे, ही नंबर लाईन आपण अभ्यासलेली आहे. त्यामध्ये आपण बिगर दॅन, स्मॉलर दॅन बिगर, स्मॉलर हायेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर, अशा पद्धतीच्या काही मॅथ्सच्या ट्रिक्स किंवा कन्सेप्ट आपण त्यामध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर मित्रांनो आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की काय होतं, की शून्य मोठा मीन्स झिरो की निगेटिव्ह नंबर्स मोठे. तर अशा पद्धतीने काही मुलांना ते काय होत नाही, तर समजत नाही. तर त्यामध्ये आपण काय करतो, देर आर झिरो इज द ऑलवेज द बिगर दॅन ऑफ द मायनस नंबर. झिरो हा काय आहे, नेहमी मायनस नंबर पेक्षा मोठा असतो, मायनस संख्यापेक्षा काय असतो, निगेटिव्ह नंबर्स पेक्षा तो मोठा असतो. आता बघा तुम्ही जर पूर्ण नंबर ऑफ लाईन बघितली तर नंबर लाईन मध्ये तुम्हाला समजेल की काय आहे, त्यामध्ये काही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, काही निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि त्याचबरोबर काय आहे, झिरो सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, तर इंटिजर्सची जर आपल्याला काय करायचंय, डेफिनेशन तयार करायचंय, डेफिनेशन ऑफ द इंटिजर्स अशी जर आपल्याला करायचंय तर ती कशी येईल, तर या नंबर लाईन वरून आपल्याला ती लक्षात येईल. मग आपण ती लिहू शकतो, द कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह नंबर and negative numbers
इंटिजर्स. बघा, तर यावरून मी काय केलं, या नंबर लाईन वरून माझी डेफिनेशन रेडी झाली. इंटिजर्सची डेफिनेशन माझी रेडी झाली. ती कशी झाली तर बघा, यामध्ये मी निरीक्षण केलं, लेफ्ट साइडला मला काय दिसतंय तर मायनस नंबर म्हणजेच निगेटिव्ह नंबर दिसतंय. -1, -2, -3, -4, -5 अँड इन्फिनिट. जो ॲरो आहे हा ॲरो काय डिरेक्ट करतो किंवा तो काय दाखवतो तर हीच नंबर लाईन काय आहे, इन्फिनिटली पुढे वाढत जाणार आहे. त्यानंतर मी मध्ये बघितलं तर सेंटरला काय आहे, 0 आहे. त्याचबरोबर काय आहे तर राईट साइडला मी बघितलं +1, +2, +3, +4, +5 अँड डॅश डॅश इन्फिनिट. अशा पद्धतीने काय होतं तर मला माझ्या लक्षात आलं, डेफिनेशन यावरून लक्षात आली की ज्या कलेक्शन मध्ये म्हणजे ज्या समूहामध्ये ज्या संख्यांच्या गटामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि 0 म्हणजे 0 असेल तर काय होईल, या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, इंटिजर्स असे म्हणतो. स्टुडंट्स, यानंतर सगळ्यात महत्वाची आणखी एक कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे आता आपण ही जो चौथा प्रकार आहे संख्येचा, चौथा प्रकार हा अभ्यासणार आहोत. मीन्स 4 टाइप ऑफ द नंबर्स इज द फ्रॅक्शनल नंबर्स. आणि फ्रॅक्शनल नंबर्स आता आपण जे रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स आहेत याच्या बेसिक मध्ये बघताना आपण हा चौथा प्रकार बघतो. या आधी 3 प्रकार बघितले. पहिला होता नॅचरल नंबर्स, त्यानंतर बघितलं होल नंबर्स आणि त्यानंतर बघितले इंटिजर्स. आता आपण बघतोय फ्रॅक्शनल नंबर्स. हे जे आहेत म्हणजे अपूर्णांक संख्या. या अपूर्णांक संख्या आपण इयत्ता 5वी मध्ये क्लिअरली अभ्यासलेल्या आहेत आणि तिथून पुढे आपण त्या अभ्यासात आलेले आहोत. फ्रॅक्शनल नंबर्स मीन्स फ्रॅक्शन आपल्याला सगळ्यांना माहिती. फ्रॅक्शन हा कशाच्या फॉर्म मध्ये असतो तर फ्रॅक्शन लिहिताना आपण लिहितो P/Q च्या फॉर्म मध्ये. म्हणजेच आपण काय करतो, अंश आणि छेदाच्या फॉर्म मध्ये, अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये लिहितो. म्हणजे तो सिंगल नंबर लिहिला जात नाही. म्हणून त्यानुसार आपण डेफिनेशन तयार केली. डेफिनेशन मध्ये आता आपल्याला लगेच समजून येईल. तुम्ही एकदा डेफिनेशन वाचली एकदम सिंपल तयार केलेली आहे. डेफिनेशन तुम्ही जर वाचली की समजेल. नंबर्स इन द फॉर्म of the P/Q. The numbers in the form of the P/Q, where P and Q are the natural number. P and Q are the natural numbers. म्हणजेच फ्रॅक्शनल नंबर्स हे काय असतात नेहमी तर अंश आणि छेदाच्या फॉर्म मध्ये, म्हणजे P/Q च्या फॉर्म मध्ये असतात. आणि P आणि Q हा नेहमी काय असतो तर नैसर्गिक संख्या असतो. एक्झाम्पल आपल्याला लिहिता येईल. एक्झाम्पल 1/2 and 3/4, 6/5. Students, this concept we are learn with the box. आपण इयत्ता 5वी मध्ये ही जी कन्सेप्ट आहे बॉक्स बरोबर अभ्यासलेली आहे. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे तर एका भाकरीच्या उदाहरणातून आपण ती अभ्यासलेली, चपातीच्या उदाहरणातून ती अभ्यासलेली किंवा डेली लाईफ मध्ये सुद्धा आपण ते अप्लाय करतोय. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण बघतो की काय केलं, एक चपाती आहे बरोबर, हे आपण बघितले की एक गोल आहे किंवा एक चपाती आहे. त्या गोलाचा आपण काय केला, अर्धा भाग, चपातीचा अर्धा भाग काय केला आपण खाऊन टाकला आणि अर्धा भाग आपल्याकडे शिल्लक आहे. म्हणजेच आपण काय केलं तर इथे फ्रॅक्शन मध्ये आपण तयार करत होतो. तर किती चपातीचे टोटल किती भाग झाले तर चपातीचे टोटल भाग होते 2. किती भाग होते 2. चपातीचे किती भाग झाले 2 भाग झाले किंवा गोलाचे किती भाग झाले 2 भाग झाले. म्हणून आपण त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहून घेतलं. आणि त्याचबरोबर आपण किती भाग तो खाल्लेला भाग किती होता तर 1 भाग खाल्लेला होता. म्हणून त्याला आपण काय केलं वर लिहिलं. त्याला आपण काय केलं वर लिहिलं. वर लिहिल्यामुळे तो काय तयार झाला, दिस फ्रॅक्शनल नंबर इज द फ्रॅक्शन इज 1/2. म्हणजे आपण ती काय केली अर्धी चपाती खात होतो. म्हणजे जी महत्वाची कन्सेप्ट होती बेसिक पासून आतापर्यंत येईपर्यंत जी महत्वाची कन्सेप्ट होती त्या कन्सेप्ट पर्यंत आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि ती सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर्स आपल्याला समजून घेताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला फ्रॅक्शनचा त्याचा रेफरन्स घ्यावा लागेल. बघा, तर रॅशनल नंबर्स म्हणजे काय, डेफिनेशन बघूया आपण. द नंबर्स ऑफ द फॉर्म ऑफ m/n. The numbers of the form of m/n are called the rational number. म्हणजे ज्या संख्या m/n च्या फॉर्म मध्ये असतात त्यांना रॅशनल नंबर्स म्हणतात. बट
त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला एक कंडिशन आहे, m and n आर अ इंटिजर्स. m आणि n हे काय असतात, नेहमी इंटिजर्स असतात. बट n इज नॉट इक्वल टू द 0. n हा काय नाहीये नेहमी, किंवा n हा शून्या इतका नसावा किंवा शून्याचा इक्वल नसावा. यालाच आपण काय म्हणतो, तर रॅशनल नंबर्स असे म्हणतो. बघा, त्यालाच आपण परिमेय संख्या म्हणतो. मराठीतून काय म्हणतो, परिमेय संख्या म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याचं मराठीतून एक्सप्लेनेशन का देतो, तर विद्यार्थ्यांना, इतर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा उपयोग व्हावा, यासाठी मी काय करतो, ते मराठीतून सुद्धा त्याचं एक्सप्लेनेशन देतो. तर आज आपण संख्या आणि संख्येचे प्रकार हे आज आपण या लेक्चर मध्ये काय केलेले, कव्हर केलेले आहे. पुढे असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आम्ही, आणि इयत्ता 8वीचा सिलेबस, त्याचबरोबर सर्व इयत्तांचा सिलेबस आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आणि त्याचबरोबर यासाठीच तुम्ही काय करा, याचा पुढचा येणारा व्हिडिओ सुद्धा पहा, आणि तेच बरोबर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांबरोबर त्याला काय करा, शेअर करा, आणि आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.